याच्या अगोदर तुम्ही रायगड किल्ला हा पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, पण आज आपण प्रत्यक्षात सगळेजण रायगडाची पाहणी आणि गडाची मी ओळख करून देणार आहोत। सर्वप्रथम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या पुण्यभूमीमध्ये तुमच्या पूर्ण सहलीचं, तुमच्या पूर्ण टीमचं मी सहर्ष स्वागत करतो रायगडाच्या भूमीत। माझी ओळख करून देतो, माझं नाव प्रदीप आहे अवकिरकर आणि रोपेच्या पायथ्याजवळ आमचं गाव आहे हिरकणीवाडी। आम्ही गाईड कामासाठी किल्ल्यावर येतो। आज तुम्ही सगळेजण रोपवे प्रकल्पाने रायगडावरती आला। ही रायगडाची बॅकसाईड आहे, पाठीमागची बाजू। हा रायगड किल्ला आपल्याला पायी चढून यायचा आहे तर गडाच्या फ्रंटला समोरच्या बाजूने गडावरती पायऱ्यांचा रस्ता आहे। 3.5 किलोमीटरची पाऊलवाट, 2000 पायऱ्या, पण रायगड चढून येण्यासाठी 1.5-2 तास लागतो। ही समोरची बाजू आणि रोपवेने 5 मिनिटात वरती येतो, ही पाठीमागची बाजू। रायगड किल्ल्याची सरासरी समुद्र स्तरापासूनची जर हाईट पाहिली तर समुद्र स्तरापासून रायगड किल्ला हा 2851 फूट उंच आहे आणि पायथ्याशी जिथे तुम्ही गाडी पार्क केलं तिथून रायगडाची हाईट पाहिली तर 1375 फुटाची। म्हणजे गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही 750 मीटर उंच आलात, ते अवघं 5 मिनिटांमध्ये रोपवेच्या साह्याने। पण रायगड किल्ल्याचं मूळ नाव पाहिलं तर गडाचं मूळ नाव होतं रायरीचा किल्ला। रायगडाचं मूळ नाव रायरी होतं आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा डोंगर हा प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये। आणि तुम्हाला सगळ्यांना जावळीबद्दल ऐकून वाचून माहिती असेल तर जावळीचं खोरं म्हटलं जातं ते प्रतापगड किल्ल्यापासून चालू होतं। रायगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूला प्रतापगड, तिथून तुम्ही 70 किलोमीटरवर गेलात की प्रतापगडाकडे जाता येईल आणि प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगड किल्ल्याच्या उत्तरेला गेलो तर उत्तरेला येतो कोकण दिवा, म्हणजे कोकणाचं लास्ट टोक। आज तुम्ही सगळे फिरताय कोकणामध्ये, त्या कोकण परिसराचं शेवटचं टोक म्हणजे शेवटला कोकण दिवा। प्रतापगडापासून कोकण दिव्यापर्यंत आणि रायगडाच्या चहूबाजूने व्यापलेला जो भूभाग, या भूभागाला पूर्वी जावळीचं खोरं म्हटलं जायचं। आणि हे जावळी खोरं म्हणजे एवढं घनदाट की सूर्याचं किरण येणं आणि जमिनीपर्यंत पोहोचणंही शक्य नव्हतं। एक सूर्याचं किरण जमिनीपर्यंत येऊ शकत नव्हतं, इतकं दाट जंगल होतं, पण या परिसराला जावळीचं खोरं म्हटलं जायचं। हे जावळी खोरं त्यावेळी होतं मोऱ्यांकडे। जावळीचे चंद्रराव मोरे एक मराठी सरदार, पण तो आदिलशाहीकडे काम करायचा। म्हणजे पूर्वीकडे आदिलशाही होती आणि आदिलशाही दरबारात काम करणारे जावळीचे मोरे इथे कारभार करायचे आणि आपले राजे पुण्यात कारभार करायचे। पुण्यामध्ये गेलात तर वेल्हा तालुका आहे आणि वेल्ह्यामध्ये तोरणा राजगडाचं दर्शन होईल। तर स्वराज्याचं तोरण जिथे बांधलं तो तोरणा किल्ला आणि जिथे 26 वर्ष राज्यकारभार केला होता ती पहिली राजधानी किल्ले राजगड। राज्यकारभार राजगडावरून चालू होता आणि शिवरायांची नजर ही जावळी प्रांतावर होती। तर पुणे विभागाला लागून असणारा हा जावळी पट्टा जर स्वराज्यात असेल तर आपलं स्वराज्य दुपटीने वाढेल। स्वराज्याचा वाढता विस्तार लक्षात घे जावळीच्या मोऱ्यांना एक प्रेमाचं पत्र, आपण पत्र म्हणतोय त्यावेळच्या भाषेमध्ये खलिता म्हणायचे, आणि हा खलिता जावळीच्या मोऱ्यांना दिला की मोरे आपण दोघे मराठी, मोरे आपण एकत्र येऊ, ते आपलं राज्य आपण दोघे मिळून उभं करू, असं प्रेमाने पत्र जावळीच्या मोऱ्यांना दिलं। पण मोरे उर्मट गर्विष्ठ महाराजांचं पत्र आलं म्हणून पत्राचा उलटा जबाब केला की तुम्ही राजे झालात कधी? स्वतःला राजे समजणारे तुम्ही कोण? तुम्ही कधी झालात राजे? या जावळीत राज्य आमचं, जावळी भूताळाचे राजेच आम्ही, याल जावळी तर जाल गवळी। अरे उदय यायचं असेल तर राजच्या तिथला दारू गोळा तो क्षण सज्ज ठेवू। म्हणजे सरळ आपल्या राजांना चॅलेंज केलं आणि राजांच्या लक्षात आलं की मोरे एक मराठी सरदार, त्याला आपण प्रेमाने पत्र लिहिलं पण तो तर चॅलेंज करतो, म्हणून महाराजांनी जावळीवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला। मोरे जर शरण याला नाही म्हणून आक्रमण चढवलं आणि आक्रमणामध्ये मोऱ्यांचा भाऊ मारला गेला, हनुमंतराव मोरे, जो चंद्रराव मोरे ते कारभार करायचा, त्याच्या भावाला तिथे युद्धात मारलं आणि चंद्रराव मोरे त्या क्षणी घाबरले। भावाला मारलं म्हणजे दगाफटका आपल्याला पण होईल, या भीतीपोटी ते शिवरायांसमोर शरण आले होते आणि शरण येईल त्याला मरण नव्हतं। शरण येणाऱ्याला कधी शिवरायांनी मारलं नाही, शरण शेवट मोरे आले म्हणून सोडून दिले आणि जावळीच्या प्रांतावर खऱ्या अर्थाने ताबा घेतला 15 मे 1656 साली। 1656 ला जावळी जिंकली। गडाला रायरी म्हणायची, एक डोंगर, इमारती नव्हत्या, बांधकाम नव्हती, हा एक डोंगर होता आणि या डोंगराची ओळख रायरी या नावाने होती। म्हणजे रायरीची ओळख इतिहासात पाहिली तर 12व्या शतकापासून आहे। 12व्या शतकापासून अनेक राजवटी आल्या, अनेक राजे आले। बहमणी राजाच्या काळापासून गडाला इतिहासात नमूद केलं। रायरी, राजगिरी, जंबूद्वीप, तनस, रासिवटा, पूर्वेकडील जिब्राल्टर, युरोपची लोक त्याला पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हणायचे। गडाच्या बाजूने नद्यांचा उगम होत असल्यामुळे काही लोकांनी नंदादीप नाव दिलं। मोगलाने याचं नाव इस्लामगड दिलं होतं आणि रायरीचं नामकरण छत्रपती शिवरायांनी रायगड केलं होतं। हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून या गडाची निवड केली होती, पण त्याच्या अगोदर याला रायरी म्हणायचे। रायरी किल्ला हा शिवरायांना ऐकून माहिती, पण जावळी जिंकल्यानंतर राजे किल्ला पाहायला आले होते। सरदार मोरोपंत पिंगळे, हिरोजी इंदुरकर महाराजांचे सगळे अंगरक्षक सोबत होते। जावळीचं थंडदार जंगल पाहून महन रचली गेलेली, त्या आजोबाच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडे। जावळीच्या जंगलात हत्ती सोडला तर सापडणं कठीण, इतकं दाट जंगल,
सूर्याचं किरण जमिनीपर्यंत येत नव्हतं. दिवसा सुद्धा या जंगलामध्ये रातकिडे किरण आवाज करायचे, म्हणजे दिवसा सुद्धा रातकिडे आवाज करायचे. दऱ्या खोऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा सुळसुळाट आवाज असायचा. वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, कोल्हे म्हणजे जे जंगली प्राणी असतात त्यांचा समावेश इकडच्या प्रदेशात आढळायचा. आणि अशा जावळीच्या प्रदेशात महाराजांनी प्रवेश केला आणि सोबत पंत होते. मोरोपंत पिंगळ्यांना राजे विचारतात की पंत, लोक रायरी रायरी म्हणतात, ती कोणची रायरी? तर ते पंत सांगत होते, राजे समोर दिसतोय तो रायरी. म्हणजे जसं आपण गाडीतून उतरतो आणि किल्ल्याकडे पाहतो तसं राजे गडाजवळ येऊन पाहत होते किल्ल्याला आणि पंतांना विचारतात की पंत, रायरी रायरी म्हणतात, ती कोणची रायरी? तो पंत सांगत होते, समोर दिसतोय तो रायरीचा गड. आणि हा रायरी किल्ला एका दिशेने पाहिला आणि थांबले नव्हते. आपण एका दिशेने पाहून किल्ल्यावरती आलो. रायगडाला प्रदक्षिणा मारली महाराजांनी. रायगडाच्या चारही दिशा पाहण्यासाठी 16 किलोमीटर चालावं लागतं. ही 16 किलोमीटरची प्रदक्षिणा रायगडाच्या चारही दिशा पाहिल्या आणि मग राजे किल्ल्यावरती आले. रायगडाच्या माथ्यावरती शिवराय आले. गडाची पाहणी केली आणि गडाचं 100 एकराचं पठार, रायगड पसरलाय 1200 एकरामध्ये. एवढ्या भव्य गडाची पाहणी करताच शिवरायांच्या तोंडून गेलेली उद्गार सभासद बखरीमध्ये नोंद करतात की राजा खासा जाऊनी पाहता गड हा बहुत चखोट. आणि चौथरपा दगडांचे कडे तासल्याप्रमाणे गाव तर 1.5 गाव उंच. प्रजन्य काली कड्यावर गवत देखील उगवत नाही, पण धोंडा तासे वेकच आहे. अरे दौलताबाद हा पृथ्वीवरचा चकोट गड खरा, पण तो तर उंचीने थोडका. हा गड आहे तो दौलताबादच्याही दशगुणी उंच. ऐसे देखून शिवराय संतुष्ट झाले आणि राजे बोलिले, तख्तास जागा राजधानीसाठी हा गड खरा असावा. तर तख्त म्हणजे राजधानी आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून शिवरायांनी किल्ल्याची निवड केली. हिरोजी इंदुळकरांना हा रायगड किल्ला बांधायला देण्यात यावी. तेव्हा रायगड किल्ला बांधायला त्यावेळी 14 वर्षे गेली होते. गड बांधायला किती? तर 14 वर्षे गेली त्यावेळी. काय बांधलं असेल 14 वर्षात? तर पाण्याच्या 11 तलाव, 84 छोट्या खडकामधल्या टाक्या आणि 350 अशा इमारती. इमारती तुम्हाला आज पाहायला मिळत आहे. त्या इमारती अशा 350 आहेत या पूर्ण गडावर. पूर्ण बघायचं म्हटलं तर 2 दिवस लागतात. 45 पॉईंट भरलेला हा रायगड. म्हणजे 350 इमारती. पण येणाऱ्या शिवभक्ताला प्रश्न निर्माण होतो की आपण तर 2 पायची माणसं, आपण या रोपवेने आलो आणि पायऱ्या चढतानाच थकलो, दमछाक झाली आपली. इमारतीला लागणारी दगड आम्ही तुटून, दगड उचलणारी लोक मजबूत किती असतील? तर हा दगड खालून किल्ल्यावर आणणं शक्य नव्हतं. हा दगड लोकांनी निर्माण केलाय. 11 पाण्याची तलाव इथे कोरली, 84 टाक्या कोरल्या आणि त्या तलावांमधून टाक्यांमधून जी दगड बाहेर निघाली त्या दगडांना चांगला आकार दिला आणि बांधकामाला वापरला. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले. पिण्यासाठी पाणी झालं, इमारतीला दगड इथेच मिळाले. बांधकाम पॅक करण्यासाठी आजच्या काळामध्ये आपण सिमेंट वाळू वापरतो, त्यावेळी याच्या पॅकिंगला चुना वापरला, गूळ वापरला आणि शिस वापरला. चुना, गूळ, शिस हे 3 पदार्थ वापरून बांधकाम पॅक केलं. आणि गडावरती पूर्णपणे छत होतं. त्याच्यावर छत असेल तेव्हा कल्पना करा काय वैभव असेल त्यावेळेचं. सागाची लाकडी खांब होते. लाल मातीचं पूर्ण बँगलोर टाईप छत. म्हणजे कोकणामध्ये कधी गेलात तर कोकणात जशी कौलारू घर असतात तशी लाल मातीची कौलं, कौलांच्या आतून पैठणी कापड लावलं होतं. भिंतींना रंगीबिरंगी मखमली पडदे. मशालीचा उजेड झाला की पैठणी कापडे नखनकायची, मखमली पडदे चमकायचे. असं वैभव अखेर ब्रिटिशांनी सगळं नष्ट केलं. जसं मालिकेमध्ये सिरियल मध्ये पाहतो असं रायगड सजला होता. अखेर गड ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केला आणि इतिहासाच्या नोंदीप्रमाणे हा पूर्ण रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. म्हणजे लाकडाचं स्ट्रक्चर जेवढं होतं ते इंग्रजांनी सगळं जाळपोळ करून उद्ध्वस्त करून टाकलं. महाराष्ट्रात नसतं रायगडच नाही तर सगळे किल्ले असे उद्ध्वस्त केले इंग्रजांनी. मराठ्यांचे किल्ले सगळे उद्ध्वस्त झाले. राजस्थानमध्ये गेला तर राजपुतांचे किल्ले पाहतो ते अजून सुस्थितीमध्ये राहिले. ते सुरक्षित राहिलं तर राजपूत शरण जायचे, ते झुकले वाकले म्हणून ते सुरक्षित राहिले. मराठे कोणासमोर झुकले नव्हते म्हणून सैर म्हणतात की अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. अरे मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची साथ आहे. मराठे कोणासमोर झुकले नव्हते म्हणून गडकोट उद्ध्वस्त झाले. जरी किल्ले उद्ध्वस्त असले तरी गडांचा इतिहास हा जिवंत आहे. म्हणून पूर्ण जग फिरलो आपण तर भूगोल पाहायला मिळतो. आणि आपलं महाराष्ट्र पाहिलं तर इतिहास, महाराष्ट्राला इतिहास आणि पूर्ण जगाला भूगोल लाभलाय. हा इतिहास आपण प्रत्येक पॉइंटवर जाणून घेणार आहोत. आपण किल्ला पाहायला सुरुवात केली, पाठीमागची बाजू आहे. तुम्ही रोपेणी वरती आलात. हा रोपे प्रकल्प 1996 मध्ये उभारला आणि रोपे नंतर आपण पायऱ्या चढलो. 128 पायऱ्या चढलात तुम्ही. या 2007 मध्ये भारतीय पुरातन विभागाने या पायऱ्या बांधलेल्या. ज्या गेट मधून आपण किल्ल्यात प्रवेश केला याचं नाव आहे मेना दरवाजा. आपण मेना गेट मधून सगळेजण आतमध्ये आलो आणि या भिंतीवरती ही भिंत पुढे पालखी दरवाजापर्यंत गेले मेना गेट पासून. आणि या भिंतीवरच्या पहिल्या गेट मधून सगळेजण आत आलात. एक महाल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. हा एका राणीचा महाल आहे. म्हणजे एवढ्या महालामध्ये एक राणी राहायची आणि अशाच रचनेचे सेम टू सेम त्याच्या पुढे आणखी 5 आहेत. म्हणजे हा एक आणि याच्या पुढे असणारे 5 असे एकूण 6 राण्यांची 6 महाल आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या 8 होत्या. शिवरायांनी 8 लग्न केली. राण्यांची नावं बघा: सहीबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, लक्ष्मी, पुतळाबाई आणि गुणवंता अशी राण्यांची नावं होती. पण महाराजांचा राजकीय हेतू होता की
की स्वराज्यात सैन्यबळ कमी आहे, आपलं सैन्य आपली प्रजा आपल्याला वाढवायला पाहिजे, म्हणून महाराष्ट्रामध्ये नावाजलेले नामवंत सरदारांच्या मुलींशी महाराजांनी लग्न केले. विचारे, मोहिते, गायकवाड, शिर्के, इंगळे, पालकर, जाधव आणि निंबाळकर हे त्यावेळेचे सरदार. कोण आदिलशाहीकडे काम करायचं सरदार, कोण निजामशाहीकडे, पण सरदाराच्या घरात आपला स्वैर संबंध झाला तर असे म्हटले तो सरदार पण स्वराज्यात सामील होईल. सामील झाला म्हणजे प्रजेत वाढ होईल, नाही झाला सामील तर आपला स्वैर संबंध आहे तो विरोधात नाही जाणार. आपल्या या हेतूने लग्न केली होती. त्यापैकी राणीमाल रायगडावर 6 आहेत. हे 6 महाल तुम्ही पाहिले की प्रश्न निर्माण होईल की राण्या 8 संगतल्या आणि महाल 6च आहेत किल्ल्यावर. 2 राण्या राहायच्या कुठे, तर सईबाई होत्या पट राणी. पहिलं लग्न शिवरायांनी सईबाईं जवळ केलं. सईबाईं पासून संभाजी राजे पुत्र होते. शंभूराजे लहान होते 2 वर्षाचे, तेव्हा सईबाईंचं निधन झालं राजगड किल्ल्यावर. आणि रायगडाच्या पायथ्याजवळ तुम्ही येताना पाचाड गाव पाहिलं असेल तर पाचाड मध्ये होता जिजाऊंचा वाडा. जिजाऊ माता खाली राहायच्या त्यावेळी. तर उतरतं वय असल्यामुळे गडाचा चढ उतार, इथलं थंड वातावरण हे मानवत नव्हतं त्यांना. 9 एकराचा वाडा आणि जिजाऊंच्या सेवेसाठी 3 नंबरची राणी पुतळा राणी खाली राहायची. सईबाई राजगडावर, पुतळाबाई जिजाऊंच्या सेवेसाठी आणि उरलेल्या राण्यांचे महाल आहेत. आता कोणची राणी कोणत्या महालात राहायची हा ऐतिहासिक पुरावा नाही, म्हणून मी सांगणार नाही की इथे कोणची राणी राहायची. इथल्या 6 महालांमध्ये 6 साईटून बांधलेली दगडाची उंच भिंत आहे, ही संरक्षण भिंत आहे. म्हणजे आपल्या घराच्या बाजूला पण आपण कंपाऊंड केलं असतं तसं हे दगडी कंपाऊंड केलंय. हे 6 महालांच्या बाजूने केलेलं आहे. कंपाऊंडच्या आतमध्ये विटेचं पार्टेशन पेशव्यांनी केलेलं आहे. हे दगडाचे पहिलं चौथर आहे. तिथे राणीचं हॉल, म्हणजे इथे राणीचं हॉल, पाठीमागे तिला बेडरूम, कोपऱ्यामध्ये हवा खेळती राहायला खिडकी आहे आणि बाजूला 16व्या शतकातले इंडियन टॉयलेट आपल्याला पाहायला मिळतं. राजांच्या काळामध्ये पण टॉयलेट बाथरूम हे होतं शास्त्रीय पद्धतीने, ते तर दगडात कोरलंय. आणि आजच्या पिढीला पाहणं गरजेचं आहे की त्यावेळी कसे टॉयलेट होते. तर त्यावेळीचे टॉयलेट इथे पाहायला मिळतात. पण भारतात आले इंग्रज, 150 वर्ष राज्य केलं. इंग्रजांनी आपले टॉयलेट पाहिले, त्याला मॉडिफाय केलं. इंग्रज म्हटले की शोध आम्ही लावला टॉयलेटचा. पण आपल्या मराठी माणसांनी त्यावेळी टॉयलेट इथे निर्माण केलेले आपल्याला आजही पाहायला मिळतात. आता हा एका राणीचा महाल आहे. 6 बघितले तरी रचना सेम. आता आपण जाऊ धान्य कोठार पाहायला पुढे. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. आता बघा, ज्या गेट मधून आपण सगळेजण आतमध्ये आलो तो समोरचा दरवाजा होता त्याला मेणा दरवाजा म्हणतात. आणि ह्या मेणा दरवाजाच्या बरोबर आपण विरुद्ध बाजूला पाहिलं तर समोर तो गेट दिसेल तो पालखी गेट आहे. मेणा गेट आणि पालखी गेट प्रकार एकच आहे, फक्त मेण्याला पडदे असतात आणि पालखी ओपन असते. मेणा लहान असतो, पालखी मोठी असते. मेणा स्त्रियांसाठी आणि पालखी पुरुषाला. महाराजांच्या राण्या मेण्यामध्ये बसून सायंकाळ झाली की सूर्यास्त पाहायला पाठी जायची. मग येणं जाणं त्यांचं असायचं मेण्यातून. त्या गेटचं नाव आहे मेणा गेट. मेणा गेटच्या विरुद्ध बाजूला पालखी गेट होतो, तो पुरुषांना. छत्रपती शिवराय, संभाजी महाराज असतील, स्वराज्यासाठी पराक्रम गाजवणारा एखादा मावळ असेल आणि राजधानी किल्ल्यावरती आला तर पालखी मिरवणूक त्यांची यायची. पालखी या गेट मधून यायच्या म्हणून पालखी गेट. मेणा गेट आणि पालखी गेट याच्यामध्ये सगळे राणी महाल आहेत. आणि राणी महालाच्या समोर हे दगडांचे ओटे जे पाहायला मिळतात यांना इतिहासामध्ये दासी वसा म्हणतात. म्हणजे आजच्या काळातले हे सर्वंट्स क्वार्टर्स. नोकरांना विश्रांतीची जागा. ज्यावेळी नोकर कामावर येईल तर नोकरांनी ते बसायचं. राणीने बोलवलं तर महालात कामाला जायचं आणि काम पूर्ण झाल्यानंतर नोकरांना विश्रांतीची जागा. या चौथऱ्यांना इतिहासामध्ये दासी वसा म्हणतात. तर आजच्या काळात आपण सर्वंट्स क्वार्टर्स बोलतो. नोकरांना ही विश्रांतीची जागा आहे. रेलिंगच्या खाली जी चौकणी घर आहेत हे मंत्रिमंडळाचे वाडे. अष्टप्रधान, आपल्या राजांचे मिनिस्टर, अनाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निळकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित हे मंत्री होते. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला म्हणजे राजे छत्रपती झाले आणि नंतर त्याने 8 मंत्री त्यांनी नेमले. 8 मंत्रिमंडळाची म्हणजे देशाचं पहिलं मंत्रिमंडळ कोणी स्थापन केलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी केलं. 8 मंत्री होते. जसं आताच्या मंत्र्यांना बंगले मिळतात, पूर्वीच्या मंत्र्यांनाही छोटी घरं बांधून दिली होती शिवरायांनी. एका मंत्र्याचं एक घर आहे, असे 5 घरं इथे बघायला मिळतात. आणि याच्या खाली 8 मंत्र्यांचे 8 वाडे, त्याला अष्टप्रधानांचे वाडे. आणि या रेलिंगच्या आतमध्ये तुम्हाला 3 खड्डे पाहायला मिळतील. इथे धान्याचं गोडाऊन होतं. तर रायगड मराठ्यांची राजधानी. शत्रूला जर किल्ल्याला वेढा पडला शत्रूचा, शत्रू गडाच्या बाजूने असेल तर वरची लोक वरती अडकतात. 3 महिने किंवा 6 महिने जर शत्रू वेढा देऊन बसला तर वरची लोक अडकणार. मग 3 ते 6 महिने त्यांनी गडावरती जीवन जगावं. त्यांच्यासाठी लागणारं धान्य तिथे स्टोर केलं जायचं. ही धान्य कोठार पाहताना मोबाईल वगैरे सांभाळा, वस्तू पडली काढता येणार नाही. तर पहिला खड्डा 22 फूट, दुसरा 20 फूट आणि शेवटला 15 फूट. फुल खड्डे लाकडी सेड्या. श्वास है गहाण
विश्वास हे गहाण बदलले किती जन्म भवानी जय शिवाजी. आताच आपण सगळेजण ज्या गेट मधून आतमध्ये आलो या गेट पासून आपल्या समोर एक आडवी भिंत आहे बघा. छोट्या विंडो आहेत ना समोरच्या भिंतीवर, त्या समोरच्या भिंतीपर्यंत आपल्या समोरचा हा जो मोकळा परिसर पाहायला मिळतोय ना तुम्हाला, हा आहे छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा. आपण शिवरायांच्या राहत्या वाड्यामध्ये आलोय आणि आपल्या समोरचा पहिला जो चौथरा दिसतोय, हा जो बेस दिसतोय, त्या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं वास्तव्य म्हणजे इथे त्यांच्या राहत्या वाड्याचा हा मूळ पाया. समोर शिवरायांचं हॉल होतं, बेडरूम, आणि याच चौथऱ्यावरती आपल्या राजांनी अखेरचा श्वास घेतला. 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमेचा दिवस, हनुमंत जयंती होती. दुपारी 12 वाजता आपल्या राजांचं निधन इथे झालं. आखरी श्वास सोडताना जगदंब जगदंब शंभू पार असे आखरी उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले आणि अखेरचा श्वास इथे घेतला. स्वराज्याचा सूर्य इथे मावळला, महाराष्ट्र पोरकत. म्हणजे आयुष्य महाराजांना मिळालं अवघं 50 वर्ष. 19 फेब्रुवारी 1630 चा जन्म आणि 3 एप्रिल 1680 चा निधन. वयाच्या 50 वर्षामध्ये 350 गडकोट उभे करून स्वतःची गदी स्वतः निर्माण केली. आता 20 वर्ष आपलं बालपण हसता खेळता निघून जातं. 30 वर्ष उरले तर मनाला वाटेल असं घर सुद्धा बांधता येणार नाही. पण हिंदवी स्वराज्यामध्ये 350 गडकोट उभे करून स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारे पहिले छत्रपती शिवाजी. त्यांचं राज्य इथे फक्त 10 वर्ष इथून कारभार केला. 26 वर्ष राज्यकारभार पुण्यामधून केला, राजगडावरून. बालपण त्यांचं शिवनेरी किल्ल्यावर गेलं 14 वर्ष. शेवटचे 10 वर्ष रायगडावर. इथे निधन झाल्यानंतर अंतिम यात्रा इथून 1 किलोमीटर पर्यंत दूरवर मंदिर आहे, तिथपर्यंत तुम्हाला जायचं दर्शनाला. तर राजे होते शंकराचे भक्त, नेहमी जायचे जगदीश्वराचे देवळात दर्शनाला. त्या देवळाजवळ शिवरायांना अग्नी दिली. समाधी महाराजांची पुढे व्हाईट कलरचं घुमट दिसतंय ना, ती आहे राजांची समाधी. जगदीश्वराच्या मंदिरासमोर शिवरायांना अग्नी दिली. समाधी पुढे, पण निधन झालं या जागेवरती. जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला पुण्यामध्ये. 19 फेब्रुवारी 1630 चा जन्म झाला. 3 एप्रिल 1680 चा निधन. तिथे राजवाडा होता. वाड्याच्या बाजूला पाण्याच्या टाक्यात आणि पिण्याचं पाणी, लाईट मोटार प्रकार नव्हता. कावडीने पाणी आणायची पद्धत होती. तर कावडीने पाणी आणलं की टाक्यांमध्ये स्टोअर केलं जायचं. पलीकडे अंघोळीचं बाथरूम म्हणजे आजच्या काळातले स्विमिंग पूल, बाटप अशा पद्धतीचं त्यावेळेचं स्नानगृह. पण या जागेवरती राहता राजवाडा. जसं राजांचं निधन या वाड्यामध्ये झालं तसं याच वाड्यामध्ये काही आनंदाच्या गोष्टी. त्यामधली एक आनंदाची गोष्ट सांगतो की प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी आणि राजाराम महाराजांचं लग्न या महाराजांच्या राहत्या राजवाड्यात झालं होतं. प्रतापराव गुजर हे स्वराज्याचे 3रे सरसेनापती होते. बहिलोर खानाबरोबर त्यांचं युद्ध झालं होतं. वेड्यात मराठे वीर दौडले सात. बहिलोर खान ज्याला त्यांनी पकडलं होतं पण राजांना न सांगता त्यांनी सोडून दिलं. तो शरण आला म्हणून सोडून दिलं आणि याचाच फायदा घेत बहिलोर खानाला कळालं की शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरती होणार. हा रोखण्यासाठी 15,000ची फौज घेऊन स्वराज्यावरती तो चाल करून आला. आणि स्वराज्यावर चाल करून येतोय तेव्हा राजांनी प्रतापरावांना बोलावून घेतलं दरबारामध्ये आणि संताप व्यक्त केला की कोणी अधिकार दिला तुम्हाला त्या बहिलोर खानाला इथे आल्यानंतर सोडण्याचा. जोपर्यंत बहिलोर खानाला तुम्ही इथल्या धुळीत तिथे गर्दीच मिळवत नाहीत तोपर्यंत तुमचं तोंड या रायगडी दाखवू नका. अशा शब्दांमध्ये राजे त्या बहिलोर खानाला सोडल्यामुळे प्रतापरावांना ओरडले. आणि हेच प्रतापरावांच्या अगदी जीवाला लागलं की आपण राजाला न सांगता बहिलोर खानाला सोडून चूक केली. पण आता त्या बहिलोर खानाला पुन्हा पकडायचं आणि मग आपल्या राज्याला आपण तोंड दाखवायला येऊ असाच उद्देशाने ते इथून निघून गेले. आणि जो बहिलोर खान त्याला सोडलाय तो 15,000ची फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून येतोय. ही बातमी त्या प्रतापरावांना लागताच प्रतापराव गुजर थेट निघाले. नेसरीच्या खिंडीमध्ये ते युद्ध झालं आणि युद्धात 7 मावळे फक्त. 15,000च्या फौजेबरोबर 7 मराठे आणि 7 मराठे आणि 15,000च्या फौजेबरोबर ते तुटून पडले. 300 मोगल कापले होते एका मावळ्यांनी आणि रक्ताचा अभिषेक त्या खिंडीमध्ये घातला. एक मावळा धारातीर्थी पडायला लागला. खिंडीमध्ये रक्ताचा अभिषेक. आणि याच गोष्टी दुःखाची गोष्ट महाराजांना रायगडावरती कळते की स्वराज्याचे 3रे सरसेनापती आज मारले गेले. बहिलोर खानावरती ते तुटून पडले आणि 7च्या 7 मावळे मारले गेले. आणि मग महाराजांना खूप दुःख झालं की आपण बोलल्याप्रमाणे प्रतापरावांनी नाही तोंड दाखवलं आपल्याला, पण एकुलती एक मुलगी होती जानकी, ती मात्र आज पोरकी झाली. आता तिला लेखी एक छायेचं छत्र होतं ते हरपलं गेलं. तिला आता आपल्या छायेच्या छत्राखाली घेतलं पाहिजे म्हणून आपली एक सूण म्हणजे मुलगी म्हणजे आपली सूणच म्हणून तिला महाराजांनी वाड्यात आणलं आणि तिचं लग्न राजाराम महाराजांबरोबर लावलं. म्हणजे एक राजेशाही घराण्यातील त्या मुलीशी लग्न झालं होतं. असं एक शुभ विवाह या वाड्यात झालं होतं. महाराजांनी इथं करून घेतलं होतं. राजवाड्याच्या बाजूला पाण्याच्या टाक्या बघा, अंघोळीचं बाथरूम बघू, मग महाराजांच्या गॅलरीत जाऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय.
जय भवानी. जय शिवाजी. समोर कोपऱ्यावर विटेचं बांधकाम दिसतंय का सगळ्यांना? ते वीट बांधकाम आहे, त्याला इतिहासामध्ये टाकसाळ खोली म्हणतात. छापखाना म्हणजे आजच्या काळातलं रिझर्व्ह बँक. आणि आजचा रिझर्व्ह बँक पाहिलं तर नाशिकमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, त्याच्यामध्ये आताचं चलन बनतं, तशी पूर्वीची चलनं त्या टाकसाळामध्ये बनायची. नाणी राजमुद्रा होऊन शिवराई तिथे बनायच्या. जसं कॉईनवर लिहितात सत्यमेव जयते, तसं राजमुद्रेवर लिहिलं जायचं प्रतीप चंद्र लेखावे वर्दी विष्णू वंदिता शहा सुनो शिव शहा मुद्रा भद्राय राजते. तर राजमुद्रेचा अर्थ होता प्रतीप कलेचा चंद्र. ज्याप्रमाणे चंद्र हा अवकाशात दर दिवस वाढ घेत असतो आणि पौर्णिमेला विश्वनंदनी होतो, त्याप्रमाणे शहाजी पुत्र शिवराय स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य, हे स्वराज्य पण दर दिवस चंद्राप्रमाणे वाढलं पाहिजे. लोकांच्या हितासाठी, लोक कल्याणासाठी राजमुद्रा, त्या राजमुद्रा त्या वीट बांधकामाची ते बनायचे म्हणून टाकसाळ म्हणतात त्याला. दगडात कोरलेली गोल इमारत महाराजांची गॅलरी आहे. हा आयताकृती जो खड्डा दिसतोय याच्या आतमध्ये या कोपऱ्यातून जायला पायऱ्या, 11 पायऱ्या उतरल्यानंतर 8x10 रूम आहे, त्याला खलबतखाना म्हणतात. गुप्त मीटिंगची जागा. बहिर्जी नाईक हे नाव ऐकलं असेल, हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. गुपित बातम्या घेऊन आले की त्या बातम्या सैर इथे केल्या जायच्या, म्हणून याला खलबतखाना म्हणतात. आपण जिथे उभे आहोत सगळे, हा 250 फुटाचा चौथरा, याला सचिवालय म्हणतात. दप्तरखाना म्हणजे जे मंत्रिमंडळ होतं खाली राहायचं, त्यांचे ऑफिस इथे होते. 350 गडांचं लिखाण इथून चालायचं, पण याला सचिवालय दप्तरखाना म्हणतात. पाठीमागे एकावर एक रचलेले 2 चौथरे, तिला मराठीमध्ये सदर. तर तुम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्यावर गेलात तर दिवाणे आम आणि दिवाणे खास. आम जनतेचा दरबार पुढे जिथे राज्याभिषेक झाला आणि खास लोक कोण महाराजांना भेटायला आली तर या सदरेवरती त्यांच्या गाठी भेटी व्हायच्या. ज्याच्यावर तुम्हाला वीट बांधकाम दिसते या स्तंभावर, हा विजय स्तंभ आहे. छत्रपती शिवरायांनी कोणताही किल्ला जिंकला आणि राजे रायगडावरती आले की स्तंभावर भगवा ध्वज फडकला जायचा. रायगडावरती भगवा फडकला की लोकांना कळायचं की आपले राजे जिंकले, विजय घोषित करण्याचं ठिकाण म्हणून याला विजय स्तंभ. आणि त्याच्या बाजूला एक छोटी इमारत आहे, तो मनोरा, राण्यांना हवेशीर बसायला. राणीमाल पॅकबंद होतं, हवेशीर बसायला राण्या मनोऱ्याकडे यायच्या. राणीमाल आपण पाहिले पॅकबंद महाल, हवेशीर बसायचं असेल तर मनोऱ्यात यायच्या. हे मनोरे आता 2 मजली आहेत, शिवकाळात उंच होते, 7 मजली होते एका वेळी. आता हे समोर इलेक्ट्रिक लाईटचे पोल दिसतात बघा त्या बाजूला, तिकडे तो हिरकणी बुरुज. हिरा नावाची गवळणची माता आपल्या बाळासाठी उतरली. रायगडाचा पश्चिम कडा, पुढे सावलीमध्ये तुम्हाला मी हिरकणीची कविता ऐकवणार आहे. पण या भिंतीवरच्या खिडक्यांमधून खाली पहा, खाली भव्य मोठा तलाव दिसेल. त्या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. रायगडावर एकूण 11 तलाव आहेत, पण सगळ्यात मोठा तलाव बघायला मिळेल गंगासागर. 32 फूट खोल आहे, 128 मीटर मध्ये पसरलाय आणि नाव आहे गंगासागर. तर राज्याभिषेकाला आणलेलं पाणी त्या तळ्यामध्ये विसर्जन केलं, म्हणून कविता लिहिले. गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, राज्याभिषेकाला आणलं ते पाणी. जल हे झालं तीर्थाचं घर आणि नाव तयाचं गंगासागर. हा गंगासागर पहा, मग दरबारात जाऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. नभाचा रंग आता लाल झाला र, माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार. शोध कुठर धाव कसर, मीच स्वतःला पाहू कसर. ह्या मावळातून महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आता आपण ज्या जागेवरती आलोय हे रायगडावरचं अति महत्वाचं आणि गडावरचं एक पवित्र ठिकाण. तर वर्षभरात या जागेला भेट देण्यासाठी आपल्या देशातून लाखो शिवभक्त येतात. पण या जागेवरती आलो म्हणजे अभिमान, उत्साह होतो. या जागेवरची ही धूळ माती उचलतात लोक, अभिमानाने कपाळी लावतात. तर इथे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडलाय आणि तुम्ही प्रत्येकाने राज्याभिषेक पोस्टर, छायाचित्र पाहिलं असेल तर त्या पोस्टर मध्ये पाहायला मिळणारं वैभव या जागेवरती. हा पूर्ण दरबार हा त्यावेळी मखमली पडदे आणि पैठणी कापडाने सगळं कापडलेलं होतं. आणि त्यावेळी त्या आतमध्ये आपल्या राजाचं रत्न जडीत 32 मनाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं सिंहासन. आज आपल्याला त्या जागेवरती पाहायला मिळणार ती पंचधातूची मेघडंबरी. छत्राला मेघडंबरी म्हटलंय. त्याची स्थापना 1985 मध्ये आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्यातून मेघडंबरी सिंहासनाचं उद्घाटन झालेलं आहे. मेघडंबरीच्या आतमध्ये, छत्राच्या आतमध्ये शिवरायांची मूर्ती आहे. ही 6 जून 2009 मध्ये राजांचे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे आणि 6 जून 2009 ला मूर्ती बसवली. सिंहासनाच्या गादीपासून नगारखान्याची उंच इमारत आहे,
त्या इमारतीपर्यंत मधलं अंतर आपण पाहिलं तर 250 फुटापेक्षा जास्त आहे. पण शिवकाळात लाऊड स्पीकर माईक ही व्यवस्था नव्हती. सिंहासनात राजे जर बोलले तर आवाज त्या तिकडे कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीपर्यंत जाणार आणि तिथे असलेला व्यक्ती आहे तो कुजबुजला जरी तरी तो आवाज सिंहासनामध्ये येणार. अशा रीतीचं इकोसिस्टम आहे वास्तुशास्त्र. याला म्हणतात ध्वनी चमत्कार. आजही ते अनुभवतोय. जेवढे तुम्ही शांत राहाल तेवढा आवाज तुम्हाला क्लिअर ऐकायला येईल. मी समोरच्या कोपऱ्यात जाईल आणि तुमच्याशी एकदम हलक्या आवाजात बोलेल. माझा आवाज जर तुम्हाला आला तर मला रिप्ले करा. इथून टुचकी मारतो हा टुचकीचा आवाज येईल. कागदाचा तुकडा आपण फाडला तर कागद फाडलेला पण आवाज येईल आणि कागद फाडलेला आवाज येईल तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या शिल्पकारांसाठी. तर हिरोज इंदुरकरांनी ही इकोसिस्टम रचना केलेली अनुभव तर आज पण येते. आणि छत आपल्याला पाहायला नाही मिळत आणि छत असेल तेव्हा कल्पना किती आवाज येत असेल क्लिअर. तर आज छत नसताना पण ते आपण पाहणार आहोत. सगळ्यांनी ते उभे राहा. मी समोरून तुम्हाला आवाज देतो. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की उभे राहा. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. आता बघा आपण ही जी जागा पाहिली आतमधली हे गडावरचं एक अति महत्वाची जागा. तर इथे शिवरायांचा राज्याभिषेक झालाय आणि तुम्ही प्रत्येकाने राज्याभिषेकाचं पोस्टर छायाचित्र पाहिलं असेल. त्यात आपल्याला जे वैभव पाहायला मिळतं तेच वैभव इथे होतं. म्हणून राज्याभिषेकाचं पोस्टर आज तुम्ही नजरेसमोर घ्या तुमच्या आणि त्यात जे वैभव होतं ते इथे असेल तेव्हा कल्पना करा की काय वैभव असेल. मखमली पडदे असतील पैठण्या असतील आणि 32 मणाचं ते सिंहासन किती सुंदर दिसत असेल. त्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला त्यावेळी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब बसायच्या. शिवपुत्र शंभूराजे राजाराम राजे मंत्रिमंडळ आणि महाराजांच्या सगळ्या राण्या ज्या होत्या त्या सिंहासनाच्या उजव्या डाव्या बाजूला राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित होते. 6000 मावळे या दरबारात बसले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हातात भाले घेऊन सरदार उभे होते. पिळदार मिश असणारे मावळे मिशीला पीळ देत होते आणि शिवरायांचं आगमन होईल म्हणून नगारखान्याकडे त्यांची नजर लागली होती. पण राजे पहाटे 4ला उठले. स्नान केलं. शाही पोशाख अंगावर परिधान केला. कपाळी चंद्रकोर डोक्यावर जरेटो आणि सर्व देवतांना नतमस्तक होण्यासाठी मात्र जगदीश्वराच्या देवळापर्यंत गेले. जगदीश्वराच्या देवळात शंकरासमोर नतमस्तक झाले. शंकराला अभिषेक घातला. हत्तीच्या अंबारीतून मिरवणूक जगदीश्वराकडून नगारखान्याकडे आली. गेटच्या बाहेर अंबारी थांबलेली इथे. अंबारीतून राजे उतरले. त्या गेट मधून प्रवेश करणार तर ते राजांचे सिंहासन जिथे आपण फोटो काढला तिथपर्यंत राजे गेले. सिंहासनाकडे पाहिलं आणि वळून पाठी पाहिलं तर 6000 जनता या दरबारामध्ये. 6000 जनता. सोन्याचं सिंहासन आणि हे पाहून शिवरायांचं हृदय भरलं. त्यांचं अंतःकरण भरून आलं की ज्या मावळ्यांच्या जीवावर आम्ही हे राज्य उभं केलं हे जीवाभावाचे मावळे आम्हाला हे आनंददायी सोहळ्याला हजर दिसले नाहीत. ज्या दरबारामध्ये नजर गेली तेव्हा विधवा बायका दिसल्या. लहान मुलं दिसलीत आणि कुटुंब प्रमुख काय तर स्वराज्यासाठी धारात येते. म्हणून पहिली पायरी चढताना म्हटले की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं हे सांगणारा माझा तानाजी. दुसरी पायरी चढताना त्यांना प्रतापरावांची याद आली. नेसरीच्या खिंडीमध्ये नुकतेच मारले गेलेले प्रतापराव गुजर. तिसरी पायरी चढताना बाजी पावंड खिंड लढवली ते बाजी. चौथी पायरी चढताना मुरारबाजींची याद आली. पुरंदर किल्ल्याला तह पडला आणि पुरंदराच्या तहात मारले गेले मुरारबाजी. असे असंख्य शूरवीरांची नावं घेत आपले राजे सिंहासनावरती जाऊन विराजमान झाले. नगारखान्यावरती त्या क्षणी नगारे सनई चौघडे वाजले. रायगडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर 21 तुफांचा आवाज झाला. सह्याद्रीचे कडे जागे झाले. हा रायगड आनंदाने धुमधुमला आणि राजसभेमध्ये गर्जना झाली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राज शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. अशा घोषणा व्हायला लागल्या आणि राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात पार पडला. येणाऱ्या प्रजेचं स्वागत व्हायला हवं. 6000 मावळे येणार त्यांचं स्वागत कसं तर गेटच्या समोर ते हत्ती घोडे उभे केले. आता इथे हत्ती घोडे ते सोन्या नाण्याने सजवलेले आणि राज्याभिषेकाला इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंटन किल्ल्यावरती आला. इंग्रज उंच तिफाट व्यक्ती. रायगड चढताना इंग्रज थकला दमछाक झाली आणि रायगडाच्या राजसभेमध्ये जाणार तर इथे हत्ती पाहायला मिळाली. हत्ती पाहून इंग्रज आश्चर्यचकित झाला की मी 2 पायचा माणूस या रायगडावर येताना मी थकलो. म्हणजे 2 पायचा माणूस येणं कठीण इथे तर हा बलाढ्य प्राणी हत्ती कसा आला इथपर्यंत तर हत्ती येणं शक्य नव्हतं. राजे फार ग्रेट बुद्धीने चालाक. हत्ती येणं शक्य नव्हतं. लहान पिल्लं आणलेली आणि रायगडावर मोठे. ही होती दूरदृष्टी. हा होता गणिमी कावा. म्हणून या गणिमी काव्याच्या जीवावर
कणभर मराठेही मनभर मुघलांना भारी पडले होते. हा गनिमी काव्याच्या जीवावरती इथे शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हा नगरखान्याचा गेट 52 फूट हाईट आहे. लांबून पाहिला तर गेट ऑफ इंडिया दिसतो. इंग्रजांनी याला पाहिलं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया. हा नगरखाना इथे नगारे वाजायचे, रायगडाचे सगळे प्रवेशद्वार बंद व्हायचे आणि त्यावेळी हिरा नावाची गवळण आपल्या बाळासाठी रायगडाचं पश्चिम गड होतं. तुम्ही रोपेने सगळेजण वरती आलात, त्या कड्याच्या शेवट टोकावरून हिरा खाली होता. कोणासाठी? बाळासाठी. आईचं प्रेम किती असतं आपल्यावर हे साक्षात त्या हिराने दाखवलं. नंतर हिरकणीची एक छोटी कविता तुम्हाला ऐकवतो. ती कविता असे की रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची आणि कथा सांगता येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वाळुसरे या नावाचे आणि राहत होते कुटुंब तिथे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा हे कुटुंब होते छोटेसे आणि शोभेत होती हिरा नाव त्या तडपदार गरवालीचे. सांज सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एक दिवशी ती दूध घालता हिरा ही क्षणभर विसावली आणि ध्यानी नाही अलमणी कधी सांज वेळ टळून गेली. सूर्यदेव हा मावळतील जाता बंद झाले गडाचे दरवाजे आणि मनात भ्याली हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे. हात जोडून करी विनंती गडकरी खाली जाऊ द्या मला, पण गडकरी म्हणतात नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाची ती 8वी झाली माय मावळी वेडी पिसी आणि कडा उतरुणी धावत जाऊन बाळाला ती घेई कुशी. आतून हे धाडस पाहून राजे स्तंभित झाले आणि साडी चोळी हिरास देऊन तिला प्रेमाने सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची आणि कथा सांगता येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची. कथा सांगता येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची. हिरकणी ज्यावेळी उतरली त्यावेळी हिरकणी बुरुज म्हणजे राजे म्हटले एखादी स्त्री आहे आणि ज्या बाळाच्या प्रेमासाठी जर ती कडा उतरून जात असेल तर सहज शत्रू इथून येऊ शकतो. स्त्री जाते म्हणजे शत्रू वरती. म्हणजे राजधानी म्हणून हा गड बळकट नाही झाला तर हिरा जिथून उतरले तो कडा तासला पाहिजे, तटबंदी बांधली पाहिजे आणि बुरुजाला नाव दिलं पाहिजे हिरकणीचा बुरुज आणि गावाचं नाव हिरकणी वाडी. त्यावेळी नामकरण केलं होतं हिरकणी बुरुज आणि गावाचं नाव केलं हिरकणी वाडी. रोफेच्या पायथ्याशी गाव ते हिराचं गाव म्हणून हिरकणी वाडी. आणि तिचा गौरव महाराजांनी याच दरबारात केला होता. दुश्मनाची जरी स्त्री त्या दरबारामध्ये आली तर ती आपल्या माते सवनाशी शिकवण शिवरायांनी दिली होती. समोर तिरंगा फडकवला जातो. 26 जानेवारी 15 ऑगस्ट 1 मे राज्याभिषेक शिवजयंतीला इथे भगवा ध्वज असतो. आता पुढे आहे होळीचं मैदान, बाजारपेठ. हे प्रत्यक्षात आपण पुढे बघणार आहोत आणि त्याची माहिती पुढे घेऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा समोर जे मोकळं ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळतंय या मोकळ्या मैदानाला होळीचं मैदान म्हटलं गेलंय. म्हणजे ज्यावेळी आपल्याकडे मार्च महिना येतो, शिमगा येतो आणि आपण आपल्या गावी होळी पेटवतो, शिवकाळामध्ये या ग्राउंडवर होळी पेटायची. रायगडावरची होळी म्हणजे मानाची होळी असायची. होळीमध्ये नारळ अर्पण केलं जायचं. जो कोणी 72 होळीमध्ये टाकलेला नारळ हाताने बाहेर काढेल तर त्याला सोन्याचं कड आणि मानाचा घोडा बक्षीस म्हणून दिलं जायचं. दोन्ही साईडून पसरलेली समोरची इमारत हे मार्केट आहे, बाजारपेठ. आणि बाजारपेठेची लांबी पाहिली तर 800 फूट बाजारपेठ लांब गेलेली आहे. 40 फुटाचा मध्ये रस्ता आहे. डाव्या हाताला 22, उजव्या हाताला 22, 44 दुकानं आहेत. पण जमिनीपासून हाईट वर का तर घोड्यावर बसून बाजार असायचा. घोड्याची हाईट आहे. आगे दुकान पिछे मकान, पुढे दुकान व्यापारी मागे राहायचे, मध्ये मटेरियल स्टोअर करायला जागा. बाजारपेठेच्या खाली व्हाईट पत्र्याची शेड आहे, तो आहे हत्तीखाना. राजांनीच्या हत्तीची पिल्लं आणलेली, त्यांना तिथे लहानाचं मोठे केलं होतं. कॅमेरा लावला खांब आहे, तिथून गडाला पायऱ्या. जे शिवभक्त रायगड चढून येतात त्या ग्राउंडवर पोहोचतात असेल तर इथून तुम्हाला खाली उतरून जायचंय. उतरताना गडदैवत शिरकाई मातेचं मंदिर, हत्ती तलाव आणि रायगडाचं मेन गेट महादरवाजा तुम्हाला पाहायला मिळणार. रायगडाचं मेन गेट आहे. 600 पायऱ्या उतरल्यानंतर दिसणार. 16 फूट उंच दरवाजे आहे. लांबून पाहिलं तर गेट दिसत नाही, जवळ गेलात तुम्ही तर 16 फूट उंचाचा गेट तुम्हाला बघायला मिळेल. गडाचं मेन गेट आहे, गोईमुखी आकाराचं आहे. शत्रूने पाहिलं तर कळायला नाही पाहिजे की गेट कुठे आहे, पण त्याला गोईमुखी आकार दिलेला आहे. जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवरायांच्या समाधीला तुम्हाला नतमस्तक होण्यासाठी बाजारपेठेतून माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या
माझ्या शिवबार शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर ह्या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या